यांच्या निषेध सभा घेण्यात आली। मराठा क्रांती मोर्चा आणि सगळ्याच राजकीय पक्षाची मंडळी उपस्थित। काय नेमकी म्हणणं आहे समाजाचं आणि पुढची दिशा काय असणार? मुळामध्ये संतोष देशमुख यांची हत्या हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये का कुठल्या जातीच्या विरोधामध्ये विषय नाहीये। धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की 8ही आरोपी हे एकाच जातीचे आहेत आणि विकृती त्यांची ही जात आहे, तोच मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची सातत्यानं तीच भूमिका आहे की जातीच्या विरोधात नाही किंवा पक्षाच्या विरोधात नाही, परंतु ज्या अतिशय अमानुष पद्धतीनं ह्या देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षामध्ये कुणाचीही हत्या झाली नसेल देशामध्ये, इतक्या अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली। 3 ते 3.5 तास त्यांच्यावर अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याचे जे फोटो काल संपूर्ण मीडियामध्ये प्रसिद्ध झाले, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि त्यामुळं या ठिकाणी निषेध मोर्चा, धरणे आंदोलन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या कारणावरून महाराष्ट्राने मागितला नव्हता। तो राजीनामा अजितदादा जे सांगतायत की नैतिक कारणावरून आम्ही राजीनामा घेतला, हा नैतिक कारण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, सकल मराठा समाजाला आणि मराठा क्रांती मोर्चाला मान्य नाही। म्हणून अजितदादाला आमची विनंती आहे, जर हा राजीनामा नैतिक असेल तर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तुम्ही स्वतः राजीनामा दिला पाहिजे। कारण धनंजय मुंडे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी या प्रकरणामध्ये कोण असेल तर ते अजित पवार आहेत। पण मराठा म्हणून नव्हे, पण तुम्ही चुकीचं वागलात। या पद्धतीची वागणूक या राज्यामध्ये 75 वर्षामध्ये कुठल्याही मराठा नेत्यांनी कुठल्याही समाजाला दिलेले नाही। दादा, तुम्ही मराठा नेता म्हणूनही चुकला आहात आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही चुकला आहात, म्हणून तुम्ही आधी पहिला राजीनामा दिला पाहिजे आणि या राज्याला पुढचा मार्ग या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे। कारण संतोष देशमुखला ज्या पद्धतीने निर्मळ पद्धतीने मारलंय आणि ज्या पद्धतीने त्या आरोपीला आजही पोलीस स्टेशन मध्ये कोठडीमध्ये वागणूक दिली जाते, ही केवळ सत्तेचं संरक्षण आहे। म्हणून वाल्मिक कराड्याला धनंजय मुंडेचं संरक्षण आहे आणि धनंजय मुंडेला अजित पवारांचं संरक्षण आहे। म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे। म्हणून आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नैतिकतेच्या कारणावरून। यामुळे मराठा क्रांती मोर्चाचं, सकल मराठा समाजाचं किंवा सगळ्या संघटनाचं आंदोलन थांबणार नाही। तर जोपर्यंत अजितदादा जाहीर करत नाहीत की धनंजय मुंडे दोषी आहे म्हणून आम्ही त्याचा राजीनामा घेतला, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। नाहीतर अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर बारामतीला येऊन त्यांच्या घराला घेराव घालण्याचं काम सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा करेल। पण अजितदादांनी यामध्ये न्याय भूमिका घ्यायला पाहिजे, गुन्हेगाराला वाचवण्याची भूमिका नाही घेतली पाहिजे। नाहीतर गुन्हेगाराला संरक्षण दिलं म्हणून अजितदादांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। आणि नैतिकता जर असेल तर आता खुर्चीवर बसण्याची नैतिकता अजित पवार यांनी गमावलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आपल्याला ओरडून सांगते की दादा, तुम्ही नैतिकता हरवली आहे, तुम्ही राजीनामा द्या। तर तुम्ही स्वेच्छेने आता परत एकदा राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व राजकीय पक्षाच्या वतीने निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं। नेमकी काय भूमिका आहे? आज धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील या संदर्भात हो, खरं आहे। धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा राज्य शासनानं घेतलेला आहे। मला वाटतं काल जे काय आपण स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ बघितले, 3 महिन्यापूर्वी जी काय क्रूरपणे हत्या संतोष अण्णा देशमुख यांची झालेली आहे, मनात फार राग येतो, फार वेदना होतात। ज्या प्रकारे हत्या संतोष अण्णांची झालेली आहे, ह्या लोकांना राजीनामे किंवा अटक करून, मला वाटतं हे फार क्षुल्लक गोष्टी आहेत। बीडचा आका म्हणजे वाल्मिक कराड, आमची एकच मागणी आहे की वाल्मिक कराडला फासावर लटकवलं पाहिजे आणि भर चौकात वाल्मिक कराडांना फाशी दिली पाहिजे, अशी मागणी आम्ही सर्वजण इथं करत आहोत। संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 3 महिने पूर्ण होत आहेत। सरकारला इतका उशीर का लागला असेल नैतिकदृष्ट्या राजीनामा करायला? हे बघा, आता आपल्याला लाखे पाटलांनी सांगितलं नैतिकदृष्ट्या अधिकार म्हणजे राजीनामा म्हणजे हे अजितदादांनी वापरलेले शब्द आहेत। मला वाटतं सुधारित शब्द अजितदादांनी वापरले पाहिजे असं आव्हान आमचे संजय लाखे पाटलांना केलेलं आहे। आणि नैतिकतेचा आणि याचा काही संबंधच येत नाही। मला वाटतं नैतिकता हा, मला वाटतं हा शब्द लाजवेल हे जे प्रकरण सगळं झालेलं आहे, मला वाटतं एवढं निर्घृणपणे हा सगळा जो विषय झालेला आहे, मला वाटतं राजीनामा हा फार क्षुल्लक गोष्ट आहे। याच्या मुळापर्यंत जर प्रशासन गेलं तर त्यांना कळेल की यामध्ये कोण कोण आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.